माझं सासरमधलं रुटीन सुरू होतं पहाटे 4 वाजता, ते सुद्धा मॉर्निंग वॉकने. भरपूर असा ऑक्सिजन आणि वातावरणातली शांतता आणि सोबतीला येणारा मध्येच पावसाचा आवाज, हे सगळं मन मोहून टाकणारं होतं. त्यानंतर हे दुसऱ्यांदाचं मी झाडून काढते. पहाटे एकदा अंगण वगैरे क्लीन करून झालेलं होतं आणि रात्री झोपतानाच आम्ही सासू-सुनांनी भांडे घासून टाकलेले होते. त्यानंतर आता एकदाचा चहा झालेला आहे. मग काय नाश्ता करायला आम्ही बसलोत. नाश्त्यामध्ये निलंगा राईस होता, कारण की माझे दीर आहेत त्यांच्याच हॉटेलमधून तो आणलेला आणि आम्ही इथं सगळेजण अंगत पंगत करून मस्तपैकी नाश्ता केला. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून देवपूजा आटोपली आणि मग सुरुवात केली स्वयंपाक करायला. चुलीवरचा स्वयंपाक तसा तर चवीला रुचकर लागतोच, त्यासोबतच भाकरी पिठलं तर काय विचारायलाच नको. पण आज भेंडी आणि चपाती करणार होते मी. वरण भात तर ऑलरेडी बनवून घेतलेला आहेच. इकडे आजी आणि नातीचं चाललेलं होतं की आंघोळीला चल म्हणून, आणि शांभवी मात्र आजीसोबत जायला तयार नव्हती. ती आजीला नुसतं इकडून तिकडं पळवत होती. आता स्त्री काही कमी नाहीये, तो तर गेलेला होता खेळायला. आणि इथं दिसत असेल तुम्हाला तर त्यांनी खूप सारी मित्रमंडळी खूप कमी कालावधीत जमा केलेली आहे. इकडे शांभवीची कशी तरी आंघोळ झाली. त्यानंतर 2-2 दीदींनी छान तिचं मेकअप केलं. माझं इकडं आता भाजी बनवणं चाललेलं आहे, ती म्हणजे भेंडीची, आणि ही आपल्या शेतातली भेंडी आहे. बरं, आपला क्लास येत्या 15 जुलैला सुरू होतोय. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आता आम्ही बाबांचा गॉगल तर घेतला, पण तो कसा घालायचा तेच माहिती नाही. इथं ना घडगी ठेवली मी चुलीवरती आणि त्याच्यावरती आरावर दूध तापायला ठेवलंय. इकडे फायनली बाबांनी घालून दिलेला आहे आम्हाला गॉगल, आणि कसे दिसतोय आम्ही नक्की सांगा. खरं तर भाऊंची जेवणाची वेळ झालेली आहे, परंतु ते बाहेर गेलेले असल्यामुळे मग आम्ही सगळेच त्यांच्यासाठी थांबलो होतो. तर म्हटलं पटकन कपडे पण धुवून घेते. माझे कपडे वगैरे धुवून झाले तोपर्यंत भाऊ आले होते. इकडे जेवायला वगैरे वाढून घेतलेलं आणि आंबे आणले होते ढोरळ्यावरून, तेच सगळ्यांना दिले तिकडे पण. या संदर्भातल्या मोठ्या व्लॉगची त्रिकोणामध्ये लिंक देते, नक्की बघा, तुम्हाला आवडेल. बाय.